मित्रांनो, शेअर मार्केट जर एक लांब पल्ल्याची ट्रेन असेल, तर बँका त्या ट्रेनचं इंजिन आहेत. जेव्हा बँका पळतात, तेव्हाच अख्खं शेअर मार्केट पळतं. आज आपण अशाच एका इंडेक्सबद्दल बोलणार आहोत, जो प्रत्येक ट्रेडरच्या काळजाचा ठोका चुकवतो. तो म्हणजे आपली बँक निफ्टी. मित्रांनो, बँक निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सगळ्यात जुना आणि लोकप्रिय इंडेक्स आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भारतातील सगळ्यात जुन्या आणि सर्वात जास्त व्यवहार होणाऱ्या 12 बँकांचा हा एक समूह आहे. यात खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही बँकांचा समावेश होतो. तुम्हाला माहीत आहे का, या 12 बँकांमध्ये सुद्धा काही दादा बँका आहेत. उदाहरणार्थ HDFC बँक आणि ICICI बँक. या दोन बँकांचा बँक निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. जर एकट्या HDFC बँकेचा शेअर 2-3% हलला तर पूर्ण बँक निफ्टी 500 पॉईंट वर खाली होऊ शकतो. आणि म्हणूनच याला बँकिंग क्षेत्राची नाडी असं म्हटलं जातं. मित्रांनो, बँक निफ्टी हा त्याच्या व्होलॅटिलिटीसाठी खूप प्रसिद्ध आहे. याचा अर्थ हा इंडेक्स दिवसभरात खूप वेगाने हालचाल करतो. एका दिवसात हा 500 ते 1000 पॉईंट सहज हलतो. म्हणूनच जे लोक इंट्राडे ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग करतात, त्यांची पहिली पसंती हा बँक निफ्टी असतो. इथे जोखीम जास्त आहे, पण तितकाच मोठा फायदा कमवण्याची संधीही असते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, बँक निफ्टी कशावर चालतो? तर रिझर्व्ह बँकेचे धोरण, महागाईचा दर आणि बँकांचे तिमाही निकाल. जेव्हा व्याजाचे दर कमी होतात, तेव्हा बँकांसाठी ते फायदेशीर असते आणि त्यावेळी बँक निफ्टी हा रॉकेटसारखा पळतो. आणि म्हणूनच गुंतवणूकदारांनी RBIच्या प्रत्येक मीटिंगवर व्यवस्थित लक्ष ठेवले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद मोजायची असेल तर बँक निफ्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायला आवडतं की गुंतवणूक करायला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचा आमचा सर्वांचा लाडका सेन्सेक्स. शेअर मार्केटच्या अशाच सखोल माहितीसाठी श्रीमंतीच्या कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.